नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय मस्त खमंग चुरचुरीत असा पातळ पोह्यांचा चिवडा. खूपच चवीला अप्रतिम असा हा चिवडा इथे तयार होतो आणि दिवाळीत सगळेच पदार्थ गोडाचे असतात आणि तेलकट असतात. त्यामुळे इथे हा मस्त झणझणीत आणि कमी तेलकट असा हा चिवडा आपण तयार केलेला आहे आणि खूपच चुरचुरीत भारी असा हा चिवडा इथे तयार झालेला आहे. तर कसा केला पटकन पाहूया. त्यासाठी इथे मी पाव किलो पातळ पोहे घेतलेत. पोहे चाळून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता एक जाड बुडाची कढई किंवा पॅन इथे आपण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे पोहे आधी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर तेल वगैरे घालायचं नाहीये, कोरडेच पोहे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी पाव किलो पोहे घेतलेत, त्यामुळे मीडियम कढई इथे घेतलेली आहे. तुम्ही जर का जास्त क्वांटिटी घेणार असाल तर एखादं मोठं पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये जिन्नस आपले सगळे इथे मिक्स करून घ्यायचे. तर इथे आता ना कालथ्या न लावता मी शक्यतो एखादा कपडा घेते नेहमी आणि त्याने कढई अशी हलवून घ्यायची की जेणेकरून पोहे आपले छान असे वरखाली होऊन समान असे भाजले जातात आणि मस्त चुरचुरीत पोहे आपले इथे भाजून निघतात. तर इथे आता साधारण ना 5 ते 6 मिनिटं मी हे पोहे अशा पद्धतीने दर 2 मिनिटांनी कढई हलवून घेतलेली आहे आणि भाजून घेतलेत आणि तुम्ही बघू शकताय 5 ते 6 मिनिटात पोहे अगदी छान चुरचुरीत असे भाजले गेलेले आहेत. आता हे एका डिशमध्ये काढून घेते पोहे मी आणि त्याच कढईमध्ये इथे मी 2 डाव तेल घेतलेलं आहे आणि यामध्येच आपण संपूर्ण चिवडा करणार आहोत. तर इथे छोटी वाटी भरून मी दाणे घेतलेत शेंगदाणे. ते आता अगदी खरपूस रंगावर इथे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर प्रमाण आता हे पाव किलोच्या प्रमाणात मी सांगते. तुम्ही जर का जास्त पोहे घेणार असाल तर इथे सगळ्याचं प्रमाण आपल्याला डबल करावं लागेल. आता हे शेंगदाणे जे आहेत ते पोह्यांवरच काढून घेते. त्याच तेलामध्ये एक मोठा चमचा भरून इथे काजू घेतलेले आहेत. ते देखील आपल्याला हलकासा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे, परतवून घ्यायचे. तर काजू वगैरे अगदी ऑप्शनल आहेत, तुम्हाला नसतील घालायचे नाही घातले तरी चालतील. काढून घेतलेत काजू. आता इथे 15 ते 16 इथे कढीपत्त्याची पानं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या, ह्या तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या इथे आपल्याला चुरचुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचे. यामध्येच मी फुटाण्याची डाळ 1 चमचा घेतलेली आहे आणि बेदाणे घेतलेले आहेत इथे मी. तर हे बेदाणे देखील इथे ऑप्शनल आहेत. तुम्हाला नसतील आवडत तर नाही घातले तरीही चालतील. आता इथे मिनिटभरासाठी फक्त मी परतवून घेणार आहे बेदाणे आणि फुटाण्याची डाळ. कढीपत्ता वगैरे आपला छान चुरचुरीत झालेला आहे. आता यामध्ये जाईल अर्धा चमचा हळद. मिनिटभरासाठी फक्त परतवून घ्यायचं आहे आणि लगेचच जे आपले पोहे भाजून घेतलेत आपण ते इथे आता घालून घेऊयात. तर इथे मी मघाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर का पोहे जास्त घेणार असाल तर बाकीच्या साहित्याचं प्रमाण देखील इथे वाढवायचं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता इथे कालथ्याने अगदी खालनं वर असा आणत आपण इथे हे पोहे जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत आणि सतत कालथा न लावताना अधनं कपड्याने देखील मगाशी दाखवल्याप्रमाणे कढई जी आहे ती हलवून घ्यायची आहे, म्हणजे अगदी एक समान आपले पोहे इथे भाजले जातात. तर इथे आता मी आधी कालथ्याने मिक्स करून घेतलेलं आहे हळूवार आणि नंतर मी इथे कपड्याने मिक्स करून घेणार आहे. आणि जर का जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही चिवडा करणार असाल तर मी सांगितल्याप्रमाणे मगाशी मोठ्या पातेल्यात घ्या, कारण छोट्या भांड्यामध्ये मिक्स करणं थोडं कठीण जातं. आता इथे तुम्ही बघू शकता हळूहळू छान असा रंग येत चाललेला आहे आपल्या चिवड्याला. लगेच पुन्हा हळद घालण्याची घाई करू नका, कारण हळूहळू चिवड्याला आपल्या रंग चढत जातो. त्यामुळे इतकीशी हळद इथे, अर्धा चमचा हळद इथे पाव किलो पोह्यांसाठी पुरेशी होती. तर इथे आता मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि पुन्हा मी आपले पोहे आधीच भाजलेले होते, त्यामुळे इथे फक्त 5 ते 7 मिनिटात नंतर आपला चिवडा तयार झालेला आहे. मस्त खमंग चुरचुरीत असा हा चिवडा इथे तयार झालाय, कमी तेलकट आणि खूपच भारी असा हा चिवडा तयार झालेला आहे. मस्त झणझणीत, कमी तेलाचा आणि दिसायला इतका भारी दिसतोय तो, तितका चवीला देखील अप्रतिम असा हा चिवडा तयार झालेला आहे. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला अशा छान छान रेसिपी या पुढेही पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.